Welcome students. Today we will see reproduction. आता तुम्हाला माहिती की रिप्रोडक्शन जगण्यासाठी आवश्यक लाईफ प्रोसेस आहे असं अजिबात नाही. पण सजीवांचा नंबर जर मेंटेन करायचा असेल किंवा स्वतःला सजीवाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर रिप्रोडक्शन अतिशय आवश्यक आहे. म्हणजे असं नाही की रिप्रोडक्शन झालं नाही तर एखाद्या सजीवाचं आयुष्य जात नाही असं नाही. पण कसं आहे की रिप्रोडक्शन झाल्याशिवाय त्या सजीवाचं अस्तित्व टिकतच नाही. मग आता रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय आहे, रिप्रोडक्शनचे टाईप कोणते आहेत तर ते बघा. पहिलं रिप्रोडक्शनची डेफिनेशन, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. म्हणजे काय की नवीन एखादा ऑर्गॅनिझम तयार होणं आणि कुणावरून, सेम स्पीसीज, त्या सजीवापासून त्या सजीवासारखाच नवीन ऑर्गॅनिझम तयार होत असतो. बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जो अस्तित्वात आहे त्याच्यापासून त्याच्यासारखाच सजीव निर्माण होणं म्हणजेच थोडक्यात काय, रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन हे कॅरेक्टर आहे महत्वाचं आणि त्याचे टाईप कोणते बघा. इट इज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच हे कॅरेक्टर आहे. कारण आता आपण इतके वस्तू बघतो, असं होतं का कधी की टेबलला आणखी एक टेबल तयार झालाय, खुर्चीला खुर्ची तयार झाली, अजिबात नाही. पण सजीवांपासूनच स्वतःसारखा सजीव निर्माण होणं म्हणजे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता दोन मेथड बघा, टू मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन मध्ये दोन मेथड आहेत. एकामध्ये एक पेरेंट असतो आणि एकामध्ये दोन पेरेंट असतात. तर त्या मेथडला म्हटलं जातं असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच पेरेंट इन्व्हॉल्व्ह आहे त्या प्रोडक्शनला म्हटलं जातं असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि ज्याच्यामध्ये दोन पेरेंट्स आहेत, फिमेल आणि मेल, तर त्याला म्हटलं जातं सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर आधी आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन डिटेलमध्ये बघूया. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय तर प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे ज्याच्यामध्ये गॅमेटची निर्मितीच होत नाही, विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट. गॅमेट निर्माण न होता जे रिप्रोडक्शन होतं त्याला म्हटलं जातं असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता त्यामध्ये काय, जेनेटिक जे सिमिलॅरिटी त्या अगदी जास्त असतात. कारण डॉटर सेल जी असते ती हुबेहूब अगदी थोड्याफार फरकानं मदर सेल सारखीच असते. The new organism has exact genetic similarity with the reproducing organism. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार झालाय त्याच्यामध्ये एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी, अगदी तंतोतंत जनुकीय साम्य आढळतात. दिस इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. यामध्ये एकच पेरेंट इन्व्हॉल्व असतो. इट ऑकर्स बाय मायटॉटिक सेल डिव्हिजन. ही खूप महत्वाचे. मायटॉटिक सेल डिव्हिजनचे जे दोन प्रकार बघितले त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फक्त मायटॉटिक सेल डिव्हिजन असते. ऍडव्हान्स ऑफ दिस मेथड. आता या मेथडचा फायदा कोणता आहे तर फास्ट प्रोसेसिंग. फास्ट प्रोसेसिंग कसं बघा. आता एखाद्या आंब्याचं झाड आहे, हे आंब्याचं झाड मोठं होणार, या झाडाला फळं लागणार, परत ते फळ पिकणार, खाली पडणार, परत त्याच्यापासून नवीन रोप उगवणार. ही प्रोसेस नाही म्हणलं तरी 5-7 वर्षाची असते. म्हणजे या प्रोसेसला वेळ जास्त लागतो. या उलट तुम्ही एखाद्या झाडाची फांदी कापली आणि ती फांदी जमिनीत नेऊन लावली, आपण गुलाबाच्या किंवा अशा फांद्या लावत असतो, तर ते लगेच झाड उगवतं आणि त्याचा प्रोसेस चालू होती. म्हणजे ही प्रोसेस कशी झाली, फास्ट प्रोसेसिंग.
लवकर लवकर घडणारी रिप्रोडक्शनची पद्धत आहे ही. आणि याचा तोटा काय बघा, ड्रॉबॅक ऑफ दिस मेथड. ह्या मेथडचा तोटा काय, तर अब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. अगदी पहिल्या सजीवासारखाच दुसरा सजीव निर्माण होत असतो, त्याच्यामध्ये जेनेटिक कोणतेही बदल घडत नाही. हा या मेथडचा हा तोटा आहे. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप किती आहेत ते आपण बघू. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पण होतं आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पण होतं. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे कसे की जे एकाच पेशीनं बनलेले सजीव आहेत, त्यांना आपण युनिसेल्युलर म्हणतो. युनिसेल्युलर मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन 3 प्रकारे होतं. पहिला प्रकार आहे बायनरी फिजन. आता बायनरी फिजनचा अर्थ काय, बायनरी म्हणजे 2 भाग होणं. 2 भाग ज्यावेळी एखाद्या पेशीचे होतात त्यावेळी ते बायनरी. आता सगळे आपण डिटेल बघणारच आहे. तर पहिला प्रकार युनिसेल्युलर मधला बायनरी फिजन. दुसरा आहे तो मल्टिपल फिजन. मल्टिपल म्हणजे एकाच वेळी एका पेशीचे अनेक भाग होणं, याला म्हणतात मल्टिपल फिजन. आणि तिसरा प्रकार आहे तो बडिंग. आता बडिंग म्हणजे फुगवता येणं, बड तयार होणं म्हणजे बडिंग. हे झाले युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनचे 3 टाईप. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पण असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. त्यामध्ये पहिला आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन मध्ये त्याचे फ्रॅगमेंट बनत असतात आणि त्या पद्धतीने ते रिप्रोडक्शन घडतं. नंतर रिजनरेशन, की परत निर्माण करायच्या, काही सेल परत निर्माण करायचे, काही सेलमध्ये वेगळी अशी ताकद असते, तर त्याला म्हणतात रिजनरेशन. तिसरा परत इथं बडिंग येते. आता इथं बडिंग जे आहे ते युनिसेल्युलर मध्ये, इथलं बडिंग जे आहे ते मल्टीसेल्युलर मध्ये. याची एक्झाम्पल वेगळी राहणार. रिप्रोडक्शनचा प्रकार थोडासा तसाच असतो. नंतर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे काय की पान, फूल अशा भागापासून नवीन वनस्पती तयार होणं, तर ते असतं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. आणि लास्टचं स्पोर फॉर्मेशन, की जिथं स्पोरची निर्मिती होती आणि असे स्पोर जर्मिनेट होऊन नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, त्याला म्हणतात स्पोर फॉर्मेशन. आता आपण एक एक डिटेल पार्ट यामधला पाहूया. फर्स्ट टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज बायनरी फिजन. आता बायनरी फिजन या नावातच काय आहे, बायनरी. बाय म्हणजे 2 भाग करणं. तर आपण बघतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधलं असेक्शुअल रिप्रोडक्शन बघतोय. तर बायनरी म्हणजे एका सेलचे 2 भाग पडणं. तर आधी याची डेफिनेशन काय बघा. इन दिस प्रोसेस पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल. एक सारख्या 2 डॉटर सेल निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे तिला म्हटलं जातं बायनरी फिजन. आता यामध्ये त्या सजीवाचं बायनरी फिजन कुठल्या ऍक्सिस मधून होतं, तर त्याच्यावरून बायनरी फिजनचे साधारण 3 प्रकार पडतात. बघा, बायनरी फिजन ऑकर्स आयदर बाय मायटॉसिस ऑर अमायटॉसिस. आता इथं मायटॉसिस डिव्हिजन होते किंवा अमायटॉसिस म्हणजे काय, डायरेक्ट सेल डिव्हिजन होते. तिथं मायटॉसिस मधल्या प्रोसेस होत नाही, तर ती झाली अमायटॉसिस. ऍक्सिस ऑफ फिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टा हा मायक्रो ऑर्गॅनिझमचा एक गट आहे, आपण बघितलाय की त्यामध्ये ऍक्सिस वेगवेगळे असू शकतात. मग आता कुठल्या ऍक्सिस वरून कसा प्रकार पडतो बघा. पहिला सिंपल बायनरी फिजन. आता यामध्ये कुठलाही ऍक्सिस नसतो, म्हणजे उभा आडवा असं काही नसतं, तर त्याला म्हटलं जातं सिंपल बायनरी फिजन. आता हे कुणामध्ये घडतं, तर हे अमिबामध्ये. ह्याचं एक्झाम्पल आहे अमिबा. डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. अमिबाला एक ठराविक आकार नसतो, त्यामुळं याच्यामध्ये ऍक्सिस पण ठराविक नसतो आणि त्यामुळं अमिबामध्ये होणारं फिजन हे सिंपल बायनरी फिजन. आता दुसरा प्रोटिस्टा कोण आहे, तर पॅरामेशियम. पॅरामेशियम मध्ये
ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. ट्रान्सव्हर्स म्हणजे त्या सेलचे आडवे दोन भाग होतात, तर तिला म्हटलं जातं ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. डिवाइड्स इन ट्रान्सव्हर्स प्लेन. आता आपल्या पुस्तकात आकृती, आपण ही आकृती पण बघूया. तिसरा जो आहे तो म्हणजे लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. युग्लिनामध्ये काय होतं, उभी सेल डिवाइड होती आणि म्हणून तिला म्हटलं जातं लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. डिवाइड्स इन लॉन्जिट्युडनल प्लेन. लॉन्जिट्युडनल म्हणजे उभा, ट्रान्सव्हर्स म्हणजे आडवा. जसा डिवाइडचा ऍक्सिस असेल त्या पद्धतीनं ते बायनरी फिजन घडून येतं. आता बायनरी फिजन कुठल्या कुठल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होतं, तर पहिलं म्हणजे प्रोकॅरियोटिक्स. बॅक्टेरिया सारखे प्रोकॅरियोटिक्स मध्ये बायनरी फिजन घडून येतं. नंतर प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टा हे 3 बघितले तुम्ही, कोणते, अमिबा, पॅरामॅशियम, युग्लिना, हे सगळे प्रोटिस्ट गटातले. तर यांचं पण बायनरी. आणखी काय, तर युकॅरियोटिक सेल की ज्याच्यामध्ये केंद्रक आहे, व्यवस्थित दिसतं, असे कोणते ऑर्गॅनिल्स, लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट हे 2 सेल ऑर्गॅनिल्स सुद्धा काय करतात, बायनरी फिजन सेल डिव्हिजन घडवून आणतात. आता बायनरी सेल डिव्हिजन कधी घडतं, की जेव्हा फेवरेबल कंडिशन असतात. बायनरी फिजन इज युजली परफॉर्म इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशन म्हणजे काय, की जेव्हा भरपूर प्रमाणात पाणी, अन्न उपलब्ध असतं त्यावेळी बायनरी फिजन घडून येतं. आता बायनरी फिजनच्या काही फिगर आहेत आपल्याकडे, तर आपण त्या फिगर आधी बघूया. पुस्तकामध्ये पान नंबर 23 वर फिगर नंबर 3.2 बघा. इथं अमिबाचं सिंपल बायनरी फिजन दाखवले की कुठल्याही प्रकारचा ऍक्सिस यामध्ये निर्माण होत नाही. तर हे झालं सिंपल बायनरी फिजन. त्याच्या खाली बघा फिगर नंबर 3.3. त्यामध्ये ट्रान्सव्हर्स म्हणजे पॅरामॅशियम हा निम्म्या भागात, अर्धा कसा आडवे ह्याचे 2 भाग होतात, तर याला म्हटलं जातं ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. आणि त्याच्या खाली फिगर नंबर 3.4 मध्ये युग्लिना हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम दाखवलाय आणि याचं उभे 2 भाग होतात, म्हणून याला म्हटलं जातं ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. सेकंड टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम इज मल्टिपल फिजन. आता आपण पहिल्या बायनरी फिजनला काय बघितलं, की जेव्हा फेवरेबल कंडिशन असते तेव्हा बायनरी फिजन घडतं. पण अमिबाच्या बाबतीत जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन येईल तर त्यावेळी मल्टिपल फिजन घडतं. आता मल्टिपल फिजन म्हणजे नेमकं काय, तर अशा कंडिशन मध्ये की जिथं अन्न मिळत नाही किंवा आणखी काही वातावरणातले बदल घडून येतात, त्यावेळी अमिबा काय करतो, की स्वतःचे सगळे सुडोपोडिया आत घेऊन एक गोलाकार सिस्ट तयार करतो आणि या सिस्ट मध्ये त्याचं न्यूक्लियस अनेक वेळा डिव्हाइड होऊन छोटे छोटे अमिबा तयार होतात. आणि तोपर्यंत ते सिस्ट तसंच राहतं की जोपर्यंत फेवरेबल कंडिशन मिळत नाही. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन मिळती त्यावेळी ते सिस्ट ब्रेक होऊन हे सगळे अमिबा बाहेर पडतात. तर आता त्यालाच म्हणतात मल्टिपल फिजन. मल्टिपल फिजन मध्ये काय काय येतं बघा. पहिलं, मल्टिपल फिजन इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्टा. की अमिबा सारखे पण इतर जे आदिजीव आहेत तर त्याच्यामध्ये मल्टिपल फिजन घडतं. वेन देयर इज लॅक फूड और एनी अदर टाइप ऑफ ऍडवर्स कंडिशन, अमिबा स्टॉप फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया अँड देअर बाय मुवमेंट. एखादी ऍडव्हर्स कंडिशन येईल वातावरणामध्ये किंवा जेव्हा अन्न मिळत नाही त्यावेळी अमिबा काय करतो की त्याच्या सुडोपोडियाची सगळी वाढ थांबवतो, म्हणजेच त्याची सगळी मुवमेंट थांबली जाते. आणखी काय होतं, इट बिकम राउंडेड अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज कॉल्ड ॲज सिस्ट. तो गोलाकार बनतो आणि आतलं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याच्या भोवती तो काय करतो, एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग तयार करतो
आणि हे जे तयार झालेला आकार आहे यालाच म्हटलं जातं सिस्ट. मेनी न्यूक्लियर आर फॉर्म बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. आता त्यामध्ये अनेक छोटे 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 न्यूक्लियाय तयार होतात. कशामुळं? तर रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन मुळे. इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन अँड दस अॅमिबुलाय आर फॉर्म. त्यामध्ये काय होतं की सायटोप्लाझ्माचं डिव्हिजन होऊन छोटे 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 अमिबा तयार होतात. They remain unsisted till there are adverse condition. जोपर्यंत ती ऍडव्हर्स कंडिशन आहे तोपर्यंत काय राहतं की तो सिस्ट तसाच राहतो. सिस्ट ब्रेक्स ओपन अँड ऑन अरायव्हल ऑफ फेवरेबल कंडिशन अँड मेनी अमिबोलाय आर रिलीज. काय होतं की फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळी तो सिस्ट ब्रेक होतो आणि अनेक त्यातून काय होतात की हे लहान लहान जे अॅमिबोलाय तयार झाले तर हे सगळे रिलीज होतात. आता ह्याची जी आकृती आहे तर ती आपण आकृती बघू. ही आकृती बऱ्याच वेळा पेपरला विचारलेली आहे आतापर्यंत. पान नंबर 24 वर फिगर नंबर 3.5 बघा. आता यामध्ये हा जो अमिबा आहे तर या अमिबा भोवती सिस्ट तयार झाले आणि यामध्ये सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होऊन अनेक छोटे छोटे अॅमिबुलाय तयार झाले आणि ज्यावेळी फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळी सिस्ट ब्रेक होऊन यामधून हे सगळे अॅमिबुलाय बाहेर पडलेले दिसत आहेत फिगरमध्ये. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये होणारं असेक्शुअल रिप्रोडक्शनचा तिसरा प्रकार आहे बडिंग. बडिंगचा अर्थ बड निर्माण होणं. बड म्हणजे फुगवटा, मणी, त्याला बडिंग म्हणतात. की पेरेंट सेलला आधी फुगवटा निर्माण होतो आणि या फुगवट्यापासून डॉटर सेल तयार होती. त्या प्रोसेसला म्हटलं जातं बडिंग प्रोसेस. आता बडिंग हे युनिसेल्युलर मध्ये ईस्ट या एकाच ऑर्गॅनिझम मध्ये घडतं. ईस्ट माहितीये तुम्हाला की ब्रेड वगैरे करण्यासाठी ईस्टचा वापर केला जातो. आता यामध्ये काय काय होतं बघा बरं. तर ईस्ट सेल प्रोड्यूस टू डॉटर सेल्स बाय मायटॉटिक डिव्हिजन सो ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग. म्हणजे एक जी मूळची सेल आहे पॅरेंट सेल म्हणतो आपण तिला, तिच्यापासून डॉटर सेल्स तयार होतात. तर ही कुठली डिव्हिजन असते यामध्ये? मायटॉटिक डिव्हिजननं ह्या दोन सेल तयार होत असतात. दिस ईस्ट सेल इज कॉल्ड ॲज पॅरेंट सेल. ज्या ईस्ट सेल पासून या दोन डॉटर सेल तयार होतात तिला म्हटलं जातं पॅरेंट सेल. अ स्मॉल बल्ज appears on the surface of parent cell. This bulge is actually a bud. Bulge म्हणजे फुगवटा. या पॅरेंट सेलवर आधी एक फुगवटा निर्माण होतो आणि तो ऍक्च्युली त्याला काय म्हटलं जातं? बड म्हटलं जातं. वन ऑफ द टू डॉटर न्यूक्लियाय एंटर दिस बड. आता त्यामध्ये जे न्यूक्लियस, जे छोटे न्यूक्लियस तयार झाले तर ते त्या बर्ड मध्ये काय करतात? एंटर करतात. आफ्टर सफिशियंट ग्रोथ बर्ड सेपरेट्स फ्रॉम द पेरेंट सेल अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज डॉटर सेल. जेव्हा त्याची पुरेशी वाढ होती त्यावेळी ही डॉटर सेल पेरेंट सेल पासून वेगळी होती आणि तिचं स्वतःचं आयुष्य जगायला लागते. आणि ही प्रोसेस खूप फास्ट होती. म्हणजे 20 मिनिटात 30 मिनिटात बरेच बर्ड्स असे तयार होतात आणि हे रिप्रोडक्शन एकदम फास्ट असतं. आता याची पण फिगर आपल्या पुस्तकात दिली. आपण ही फिगर बघूया. पान नंबर 24 वर फिगर नंबर 3.6 बघा. आता इथं बडिंग प्रोसेस दाखवलेली आहे. पहिल्या फिगर मध्ये दिसते ही आहे पेरेंट सेल. या पेरेंट सेलवर एक बल्ज तयार होतो आणि न्यूक्लियसचा काही भाग पण या बल्ज मध्ये जातो आणि तो बड सारखा इथं दाखवलाय बघा. आणि अशी एक बडची माळच तयार होती म्हणून या प्रोसेसला म्हटलं जातं बडिंग प्रोसेस. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे टाईप बघितले. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन
इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचे टाईप बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.